आपण कमी सूर घेणार आहोत आता. 4च सूर घेणार, स्वर, आणि त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो. सा रे ग म प, हे आता मी एवढे सूर घेतले, समजा 5. सा रे बेलावल घेतला तर तुम्ही रेग्युलर तो रियाज करता तेव्हा ते येतात, पण आता मला फक्त रे कोमल करायचं. म्हण सा रे रे कोमल सोडायचा, परत रे शुद्ध. सा रे ग म प. आता म तीव्र करायचं. सा रे ग म प. आता हे प्रत्येक स्वराच्या जागी होते, म्हणजे सा रे कोमले, ग कोमले, म तीव्र आणि प. पण जेव्हा ही त्याची स्वराची म्हणून एक आयडेंटिटी झाली, प्रत्येक स्वराची ही आयडेंटिटी आहे तिथल्या तिथे. पण जेव्हा हा कोमल गंधार हा मी तोडीचा आणला. स्वर जसा एकटा असतो तेव्हा त्याची जागा रे आणि रे रे. प्रत्येकाचा कण आला, एकाचं आंदोलन आलं, एखाद्याचा फक्त खालून दाखवताना तो दाखवला आणि रे कडून मी सा कडे गेले. प्रत्येक रे वातावरण निराळं तयार करतो, त्याचा स्वभाव आणि त्या रागाची असलेली गरज याप्रमाणे त्या स्वराची दुसऱ्या स्वराबरोबर असलेलं रिलेशन लक्षात घेऊन आपण मांडणी करतो.